नमस्कार मित्रांनो, आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत। मेथीचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बारीक चिरलेली मेथी, 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, लसूण, मिरची, जिरे यांचा ठेचा, पांढरे तीळ, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, 2 चमचे बेसन, 2 मोठे चमचे दही, 1 चमचा ओवा। सर्वात प्रथम आपण मेथीच्या पराठ्याचं पीठ मळून घेऊया। गहू 1 मोठी वाटी, गव्हाचं पीठ 1 मोठी वाटी घ्यायचे आहे। त्यानंतर 2 चमचे बेसन, 1 चमचा तीळ, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा लसूण, मिरची आणि जिऱ्याचा ठेचा, मेथी बारीक चिरून घ्यायची आहे, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे दही। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथे मेथी आणि कोथिंबीरचा वापर केल्यामुळे जास्त पाणी लागत नाही। तुम्ही आवश्यकतेनुसार हळूहळू पाणी टाकायचं आहे। बघा, आपण इथे मिक्स केलेलं आहे सर्व साहित्य। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता 1 चमचा तेल टाकायचं आहे वरून। व्यवस्थित तेल पिठाला लावायचं। 5 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं आणि त्यानंतर पराठे बनवायला सुरुवात करायची। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता 5 मिनिटं हे पीठ झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहे। आपलं मेथीचे पराठ्याचं पीठ तयार आहे। आता आपण या सर्व पिठाचे गोळे करून घेऊया। आपल्या पिठाचे गोळे तयार झालेले आहेत बघा। एवढ्या आकाराचे गोळे बनवायचे आहेत। आता आपण मेथीचे पराठे बनवायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम गोळ्याला असं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं। त्यानंतर हलक्या हाताने लाटायचं आहे। पराठे हे जाडच असतात, त्यामुळे जास्त पातळ नाही बनवायचं। आपला पराठा लाटून झालेला आहे बघा। तवा गॅसवर ठेवलेला आहे। तवा गरम झालेला आहे। सर्वात प्रथम थोडं तूप टाकायचं तव्यावर। त्यानंतर मेथीचा पराठा टाकायचा। एक साइड चांगली भाजून घ्यायची। आता परतून घ्यायचं 2 मिनिटांनी। आता आपण त्यावर तूप टाकणार आहोत। तुम्ही तेल पण लावू शकता। दोन्ही साइडने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपला पराठा लज्जतदार होतो। तर आपला पराठा रेडी आहे। अशा प्रकारे आपण सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत।